नाशिकमध्ये बहिणीला प्रपोज केलं या रागातून भावानं तरुणाला बेदम मारहाण केली आहे। तरुणीच्या भावासह तिघांनी केलेल्या मारहाणीमध्ये या तरुणाचा मृत्यू झाला। मारहाणीमध्ये डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे उपचारादरम्यान संबंधित तरुणाचा मृत्यू झाला। सोमवारी रात्रीच्या सुमारास ही सगळी घटना घडल्याचं कळतंय। नाशिकमधली ही एक बातमी आपण बघतोय। बहिणीला प्रपोज केल्यानं तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। भावासह तिघांनी मारहाण केली आणि यामध्ये उपचारादरम्यान संबंधित तरुणाचा मृत्यू झाला। मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, संबंधित भावावर इतर ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर काही कारवाई झालेली आहे का? अद्यापर्यंत त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई झालेली नाहीये। मात्र गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा गुन्हा दाखल झालेला आहे। रात्री हा उशिरा गुन्हा दाखल झालेला आहे। काल सायंकाळच्या 6:30च्या दरम्यानची ही घटना आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर बहिणीला प्रपोज का करतो असं विचारत मारहाण करण्यात आलेली आहे आणि यामध्ये या मारहाणीत नसीम शाह या युवकाचा मृत्यू झालेला आहे। तिघांनी ही बेदम मारहाण केल्याचं समजतंय आणि या सगळ्या दरम्यान आता पुढील जो तपास आहे तो गंगापूर पोलिसांकडून केला जातोय। मात्र एकूणच जर बघितलं तर गंभीर अशा स्वरूपाचा हा प्रकार आहे। मारहाणीनंतर तरुणाच्या डोक्याला गंभीर इजा झालेली होती। त्याला त्यावेळेला तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलेलं होतं आणि त्यानंतर ही संपूर्ण जी घटना आहे ती उघडकीस आलेली आहे। किरण, पोलिसांनी नेमकी कशी दखल घेतलेली आहे याबाबत पोलिसांकडून काही अधिकृत खुलासा या घटनेचा झालाय? या सगळ्या संदर्भामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या दरम्यान ज्या मारहाण करण्यात आलेले जे तरुण आहे त्यांचा शोध गंगापूर पोलिसांकडून केला जातोय। नसीम शाह जो मारहाणीमध्ये मृत्यू झालेला युवक आहे त्याच्या नातलगांकडून याबाबतची माहिती घेण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने आता तपास केला जातोय। जी किरण, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। नाशिकमधली ही बातमी आपण बघतोय। बहिणीला प्रपोज केल्यामुळे तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मारहाण करणाऱ्या भावासह तिघांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे। नाशिकमधला हा अत्यंत गंभीर प्रकार समोर आलाय। आपल्या बहिणीला प्रपोज केलं या रागातून भावानं तिघांसह संबंधित तरुणाला मारहाण केली आणि या बेदम मारहाणीमध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झालेली होती। उपचारासाठी त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान संबंधित तरुणाचा मृत्यू झाला। तरुणीच्या भावासह तिघांनी ही मारहाण केली। और हमारा भतीजा था नसीम अकबर साहब, किसी ने उसको मार दिया है शाम को 7 बजे। आज के दिन समझ लो ये मंडे सोमवार के दिन शाम को शिवाजी नगर में तो मुझे पुलिस वाले से सर लोग से यही वो है कि मतलब जिसने मारा है उसे जल्द से जल्द पकड़ के हमें इंसाफ दिलाइए।